नेगेटिव्हिटी पसरवायला इतका वेळ कसं काय मिळतो तुम्हा लोकांना, मला खरंच कळत नाही। पण आता माझ्याकडे इतका पुरेसा वेळ नाही आहे तुम्हा लोकांना रिप्लाय द्यायला, तर मी आता दाखवत आहे तुम्हाला डीमार्टवरून आणलेली शॉपिंग मी कशी स्टोअर केली आहे। घरामध्ये लहान मुलं आहे त्यांचा विचार करून केलेली खरेदी, आणि ते पण एकदम कमी खर्चामध्ये। तर त्यासाठी ना सर्वात पहिला म्हणजे मी लिस्ट करून नेलेली डीमार्टला, म्हणजे माझा एक्स्ट्राचा खर्च होणार नाही। त्यातही 300 रुपये ॲडिशनल खर्च झालेच, म्हणजे मी कंटेनर घेतले स्टोअर करण्यासाठी। हे सगळं एक्स्ट्राची कामं करण्यासाठी ना मला वेगळा टाईम काढावा लागतो। तो म्हणजे कसा माहिती आहे, माझी मुलं दुपारी झोपलेले असताना ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी वेगळा टाईम काढलेला असतो। आणि मीच एकटी नाही आहे ह्या जगामध्ये, सगळ्याच ज्या आया आहेत त्यांना सगळ्यांना असंच करावं लागतं। जेव्हा केव्हा आपल्याला रुटीन व्यतिरिक्त वेगळं काम करायचं असेल तर त्यासाठी पहिलाच प्री प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला गोष्टी इझी जातात। मुलांच्या डोळ्याला दिसेल अशा खायप्याच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जेणेकरून घेतलेल्या वस्तू सुद्धा वायाला जाणार नाही, त्यांचं पण छोटी मोठी भूक भागवली जाईल। ह्या विषयावरती लवकरच मोठा व्हिडिओ आपला